नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात असलेल्या मोहोपा नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या भागात अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे। मोहोपामध्ये माळी, तेली, कुणबी आणि इतर समाजाचे लोक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत, परंतु त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या नेहमीच असते, तसेच दर बुधवारी भरणारा आठवडी बाजार आणि त्याच्या जवळपासच्या परिसरातील स्ट्रीट लाईट बंद आहेत। बाजार परिसरातील रस्ते खराब झाले असून जागोजागी खड्डे पडलेत। याच रस्त्यावर 3 ते 4 शाळा आणि एक सरकारी रुग्णालय आहे। या खराब रस्त्यांमुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना रुग्णालयात नेताना मोठा त्रास होतो। शाळकरी विद्यार्थ्यांनाही दररोज या रस्त्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला नगर परिषदेचे मुख्याधिकारी जबाबदार असतील, असे स्थानिक नागरिक म्हणत आहेत। बाजार भरत असताना ठेकेदार बाजार चिठ्ठीच्या नावाखाली हजारो लाखो रुपयांची वसुली करतात, मात्र दुकानदारांना आवश्यक त्या सुविधा मिळत नाहीत, असा आरोपही स्थानिक करत आहेत। स्थानिक नागरिकांनी आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। आमच्या प्रतिनिधीने या संदर्भात मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयातून बाहेर गेल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे, त्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। या सर्व समस्यांवर प्रशासन कधी लक्ष देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। कोणता मार्केट आहे हे मोपा बाजार आहे। तर काय मागणी आहे शासनाकडून? हे रोड पण खराब आहे, तर आपल्याला रोड खराब आहे आणि हे लाइटिंग नाही आहे। हे मार्केट आहे, हे नाव, ह्या मार्केटचं नाव काय? हे आठवडी बाजार हा, मोपा। अच्छा। तर रस्त्याने तुम्हाला येण्या जाण्याचा काय त्रास आहे का नाही आहे? भरपूर त्रास आहे, गड्डे आहे, पाणी आले का पूर्ण पाणी बाजारभर पसरतं, जाता येत नाही, चिखल उडतो गाडी चालवताना, एकमेकाच्या उरावर गाड्या जाते, ऍक्सिडेंट होतात आणि गाडी चालवायला दिक्कत होते, परेशानी होते। आणि हा रोड सरळ कॉलेजला गेलेला आहे, कॉलेज आहे, नगर परिषद आहे, महात्मा ज्योतिबा फुले हॉल आहे समोर। खूप परेशानी होतात आणि खड्डे आणि पाणीच पाणी साचून राहते खड्डे। काय 600 वर्षाचं इथं कॉलेज आहे, इथे ह्या मोपा नगरीमध्ये इथे ह्या गड्ड्याची अवस्था नाही। याचे गेल्या 5 वर्षापासून हे गड्डे, मुलांची ने-आण, बाकीचं ट्रॅफिक, आठवडी बाजाराची व्यवस्था नाही, घर खाली पाणी तुमचे पाऊस जर आला। शासनाकडून काय मागणी आहे? हा, शासनाकडून मागणी इथे रोड आणि इथं बाजारपेठेचे उंच ओटे अजून गरज आहे। इथे पाणी खूप साचतं सर, इथे पावसाळ्यात खूप त्रास होतो आम्हाला। काय मागणी? रस्त्याचं काम झालं पाहिजे, नाही गड्डे गुड्डे खूप आहे, पाणी साचलं, त्याच्यामुळे खाण्याचा माल आहे हा, तर थोडं तिथं म्हणजे पाण्यामुळं डास वगैरे असतात, त्याच्यामुळे रस्ता बनवण्यात यावा। तर ते जे रोड आहे आणि इथे पाणी साचते, तर काही उपाययोजना केली का यांनी? नाही, अजून तर काही केलं नाही। रोड बनवले तेव्हापासून हे रोड पण उतरले। रोड कसा काय, चांगला आहे का वाईट आहे मला सांगा? रोड खूपच खचले पडले आहे, इथं पाणी साचते। शासनाकडून काय मागणी आहे? हो, रोड तर बनले पाहिजे, आमची सुविधा। आम्ही पाण्यामध्ये राहतो ना, पाण्यामध्ये राहतो, आमचे पाय पूर्ण येऊन जाते, पाणी साचते आमच्या। हे आपण जे कुठे आहे आपण राहणार? मोपा बाजारामध्ये रोड आहे का? रोड आहे, रोड आहे, पण ते एकदम गड्डे गुड्डे झालेले आहे, बेकार रोड आहे। पाऊस आला तर कसं वाटते तुम्हाला? पाऊस आला तर माझं दुकान पाण्यात राहते, सोय नाही। ठेकेदार काय म्हणते? ठेकेदार वगैरे दर साल नगरपालिका ठेकेदाराला म्हणजे हे देते ठेका आणि ठेकेदार मनमाने वसुली करतात। आम्हाला तेवढं परवडत नाही, वगैरे दुकान आहे। योजना काही आहे का मग त्यांनी केली का? सध्याचं सोय काही दिसून नाही। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।